विश्वास असेल मालकावर बी सत्ता गाजविता येते का नाही येत? माणसं म्हणतात ना त्या माणसाचा त्या महाराजावर लय विश्वास आहे, असं म्हणतात का नाही? त्या माणसाचा त्या महाराजावर लय विश्वास आहे. बरं असं मी म्हणते त्याचा कोणावरची विश्वास नाही म्हणतात का नाही? हा, आणि विश्वास नावाचा असा पक्षी एकदा का तुटला रे बाबा, पुन्हा किती बी लिपायचा प्रयत्न करा, लिपणं कळतं का तुम्हाला? एकदा का विश्वासाला तडा गेला, भीतीला जसा तडा जातो ना तसा तडा गेला की माणूस सिमेंट लावून काय करते? लिपणं कळतं का नाही तुम्हाला? लिपून घेते माणूस, असं लिपून किती बी लिपा 2-4 दिवसाला पुन्हा अजून भळ दिसती. तसे एकदा का विश्वास तुटला रे बाबा, पुन्हा ती पहिल्यासारखी फिनिशिंग येते का त्याच्यात? मंगलियाची नये काशाने सांगिता, नये काशाने सांगिता, नये काशाने सीता, नये काशाने सांगिता, नये काशाने सांगिता, काशाने सांगिता. बरोबर आहे ना? बंगालिया चित्ता पुढे नये काशाने सांगिता, नये काशाने. लक्षात आलं का? लक्षात आलं? एकदा का तुटलं रे बाबा, पुन्हा पहिल्यासारखी लेवल येते का? येत नाही. मन महिला मंडळ नीट ऐका. संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर, विनाशाची वागुळ प्राणी. म्हणजे संशय ही खतरनाक माणूस आहे महाराज. अनेकांचे घरचे घर उद्ध्वस्त झाले असतील तर ह्या संशयानं झाले नाहीत का? आणि बायाचा खानदानी धंदा संशय घेणे. कसला धंदा? खानदानी धंदा आहे महाराज. त्या धंद्या एवढा संसार एवढा वक्ता धंदा जगात कोणताच नाही. आहे का कोणता वक्ता? नाही नाही नाही, त्याच्यासारखं वक्त काहीच नाही. भगवान गीतेमध्ये 15व्या अध्यायात बोलून गेले. भगवान म्हणले ही उलट्या खोपडीचं झाड आहे. कसल्या खोपडीचं? ऊर्ध्वमूलमधः शाख अश्वत्थं प्राहुरव्ययं छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. त्याच्यावर ज्ञानोबा लिहितात हे झाडाची ऐसे शिनसाळ, शिनविणारं झाड आहे संसाराचं. चलत चलत भांडणं लावून देणार. कुणाची टाचातून हवा काढणार, कुणाची गुडघ्यातून हवा काढणार. काही मनक्यातून गेले तर अशी चलत येत. त्याला विचारा काय झालं? मनका नाही देवाचा कणकाय त्योन आलाय का? सप्त्याला आडवा, पंक्तीला आडवा, दिंडीला आडवा, हे असलं असते. मग कळलं का? याचा खानदानी धंदा टिंगल करणे, चांगल्या चांगल्याची टिंगल करणार महाराज. चांगल्या चांगले संसाराचा धंदाच आहे तो. दुसरं काही त्याला सुचत नाही, काय नाही काय नाही. त्याच्यामध्ये माणूस पडणार बाबा. बरं त्याची विशेषता आहे जवळ जवळ जाऊपर्यंत कळत नाही. बरं सांगून बी कळत नाही. दुजे जवळ जवळ घडे म्हणतात तव तव संसार भय जोडे, हे आपुलेनी तोंडे देव बोलते, मृत्यू लोके सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी. या गोष्टी जुळूनच येत नाहीत महाराज, अजिबात नाही. साडी आणायला गेलो बायकोला हौसानं, माग नगपंचमीला साडी आणायला गेलो आणि साडी घेऊन आलो आणि दुकानात गेलो. दुकानदार ओळखीचा आणि दुकानदारानं सहज आमच्या बायको बघितलं आणि मला म्हणला ह्या कोण आहेत तुमच्या? आम्ही आणलं बायको न. त्याला माहिती मी विनोदी, त्याचा स्वभाव विनोदी, माझा स्वभाव. मी आणलं बायको असं का म्हणला. मागच्या वेळेस कोण आणली होती तेव्हा का? हाय का? हाय का? सहज बोलला. पण माई शपथ मी 8 दिवस बिगर भाकरीच होतो. काय सांगू? आलंय कुठानेत आणि बोलत बोलत अंगलट येणार संसारात. बोलत बोलत महाराज, बोलत बोलत लई चांगलं येते महाराज. शर्ट घेतलं विकत भरत महाराज 2000चं लिलनचं, जे होईल ते होईल म्हणलं. 2000चं शर्ट विकत घेतलं आणि घरी आलो. माझ्या डोक्यात एकच बायको काय म्हणते की, बायको काय म्हणते की डोक्यात एकच ना. आणि घरी आलो. बायकोने विचारलं काय आणलंय? मला शर्ट. वजनात केवढ्याला आणलंय? मला 300. नेल तर केवढ्याला? 2000 आला. सांगितलं कितीला? बायकोला कधीच खरं सांगायचं ना, तिला अर्ध सांगायचं, कारण ती अर्धांगिनी असते ही ध्यानात ठेवायचं का व्हावी. हा, सगळं सांगितलं भांडणं लागत. लक्षात आलं का? ते म्हणले केवढ्याला आणलं शर्ट? मला 300. बघू द्या इकडं. घेतलं. मग एवढं चांगलं येते 300ला? म्हणलं हो. पर्समधून 300 काढले आणि मला दिले. कसं अंगलट येते बघा. आणि म्हणली ह्याचं तुम्ही दुसरं आणा, हे माझ्या भावाला देते. हाय का कुठं? हाय का नाही?
नाही नसलेलीच पिढा आहे का नाही बघावर. संसारात गप कुणी अंगलट येते महाराज. संसाराती इति नाम संसार. लक्षात आलं का. त्याच्यामुळे ह्याच्या नादी लागण्यात तेवढी मजा नाही, कारण त्याचं नावच काय संसार आहे. ठीक आहे. संसारात महत्वाचा आटम विश्वास आहे आणि परमार्थात बी किंमत कशाला आहे. भांडवल गाठी तरी विश्वास. काय संप्रदायात भांडवल काय विश्वास. विश्वासाला किंमत आहे. इकडे लक्ष द्या. काय काय गोष्टी झाल्या आपल्या. पहिली गोष्ट भाव, दुसरी गोष्ट श्रद्धा आणि तिसरी गोष्ट विश्वास आणि चौथी गोष्ट संप्रदायात तोला मोलाची किंमत आहे ती म्हणजे भक्तीला, ती म्हणजे सेवेला. कशाला किंमत आहे. कसं आहे संप्रदायात सेवा भक्ती हे मापदंड आहे. मापदंड. ओ विचारतो तुम्हाला मी, बाजार तुम्हाला कुठला. परभणीला ताडकळसला बाजाराला गेला, कांदे बटाटे विकत घ्यायचेत. कशाचं माप आहे. किलोच. बोलत चला कशाचं माप आहे. हो कशाचं किलोच. सोयाबीन नेहून परभणीला घालायची माप कशाचं क्विंटलाचं. बाजारात माप किलोच आणि सोयाबीन मोपायला माप क्विंटलाचं. ऊस घालायचा आहे कारखान्यावर माप टनाचं. देव मोपायचा आहे माप भक्तीची मापे मोठी तो इतराने तत्वता न मोजवे. बाकीच्यानं देव मोजता येत नाही. देव कशानं मोपायचा भक्तीनं. भक्ती शब्दाचा अर्थ काय केलाय आपण सेवा. हा झाला सेवा ऋणी पद्मनाभ. भक्ती शब्दाचा अर्थ सेवा केलाय आणि सेवा हे संप्रदायातलं मापदंड आहे. देवच सेवेनं मोपता येतो. बरोबर आहे का नाही. भागवतातला विषय. भागवत मी बी जास्त सांगतोय मी बी, पण उग गव तांदूळ संपाले जास्त काही सांगत नाही. काय नाही उगा हा कामापुरतं भागवत सांगतो, जास्त नाही. बाईला काय हुकी आली काय नाही. बाहेर का हुकी येईन काय सांगते. आमच्या बायकोला एक दिवशी उगच मोटरसायकल फिरायची हुकी आली. मला घेतली मोटरसायकलवर चला म्हणली. झालो. बैल सजवलेले होते. पोळ्याचा दिवस होता. पोळ्याच्या दिवशीच आमची बायको मला म्हणते काय आज. मी म्हणलं पोळा. काय असतं. मी म्हणलं बैलाचा सण. माय म्हणली बैलाली सण असतो, म्हशीली सण नसतो का. आहे का काही गरज आहे का. काही गरज आहे का. काही धंदा नाही काम नाही. मी दुनियाचा चॅप्टर म्हणलं हन. मग बैलाचा सण पोळा, म्हशीचा सण संक्रांत. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. ज्यांना कळलं नाही त्यांनी मला एक दोरी आणून द्या, मी फाशी घेतो वरी फॅनला. कळतच नाही काय काय. म्हशीचा सण म्हशीचा का बायाचा. तिच्या डोक्यात आलं. ती म्हणली माय बायाचा सण असतो म्हशीचा असतोय. मी म्हैस आहे, मी वगार गिगार आहे. मिळालं जाऊ दे. तिच्या डोक्यात फिट बसलं हे ना माझा अपमान केला, ह्याचा बी अपमान करायचा. ठीक आहे. जरा पुढे गेलो की गाढवं दिसले. गाढवं बघितले की आमची बायको मला म्हणते तुमचा पाहुणा. मी गाढव बघितले ती म्हणली तुमचा पाहुणा. मी राम राम सासरे बुवा राम राम. आता हे बी नसलं कळलं तर तुम्ही फशा घ्या, मी घेत नाही. मी कवर फशा घेऊन सांगा. कुठवर आलंय इकडे लक्ष. नीट बसा. बेडे बेडे सावधान. नीट बसा नीट बसा. तेवढ्या पुरतं असतं. इकडे लक्ष द्या. हा लगेच जागेवर रे. नीट बसा टाईट बसा. कुठवर आलंय. कुठवर आलंय. हा गाडवाचर ती उग तिथले पुरतं होतं. ती लोणचं होतं फक्त टेस्ट पुरतं. कुठवर विषय आलाय. सेवा महत्वाची. सेवेला किंमतच. बरोबर आहे का नाही. सेवेसारखी किंमत कशातच नाही. म्हणून मी मगाशी बोललो आणि पुन्हा एकदा बोललो की जेवढे माणसं मोठे झाले तेवढे सेवेनं मोठे झाले.
एथ सेवा हा दारवंता. इथं काय महत्वाचं आहे? सेवा महत्वाची. इथं सेवेला किंमत आहे. आणि भागवतातला विषय सांगत होतो ना मी. त्या बाईला हुकी आली आणि नारद आले. नारद आल्याबरोबर बाई म्हणली, नारदा, बाईचं नाव कळलंच तुम्हाला, नारदा, समजा ही मोबाईल आहे, ही पुन्हा 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 मिळा वाटतोय मला, काय करावं लागेल? नारद म्हणला, कसं आहे आई साहेब, एखादी गोष्ट जर पुन्हा पुन्हा मिळावं असं वाटत असेल तर पहिल्यांदा ती गोष्ट दान करावं लागते. काय करावं लागते? म्हणजे आपल्याकडे मन आहे ना, एका हाताने दिलं की देव 10 हाताने देत असतो. बरोबर आहे का नाही महाराज? म्हणून दान द्यावं लागतंय. म्हणली नारदा, मला असं वाटतंय बायको देवाची होती. बायको कुणाची? देवाची. बायकोचं नाव सत्यभामा. सत्यभामेनं सांगितलं, नारदा, देव पुन्हा पुन्हा मिळावा वाटतोय. म्हणले मग असं करा, देवाला दान देऊन टाका. सत्यभामा म्हणली, नारदा, मी देव दान द्यायला तयार आहे. बरं, कशासाठी चाललोय? भक्तीच्या मापासाठी चाललंय. मी दान द्यायला तयार आहे. सेवेचं माप बघा. पण ह्याला घ्यायला कोण तयार आहे? कारण हा जगन्नियंता परमात्मा. नारदच किंवा नारद म्हणला, कसं आहे, आता बायकोच द्यायला तयार असल्यावर आम्ही बी घ्यायला. बोला की, सख्या भावाची जमीन इमानदारीने घेऊ नये महाराज. इमानदारीने घेऊ नये म्हणजे आहे ते सांगायला लागलो. गोष्ट निराळी ती सोडून द्या. सख्या भावाची जमीन त्याला फसवून, त्याला अडचणीत आणून इमानदारीने घ्यायची नाही. कारण ती पचत नसते. लक्ष द्यायला लागले का? घ्यायचीच नाही. कळायला लागलंय ना? का जरा जड चाललंय? नाही ना, जर पचत नसते. पण जर तोच भाऊ दुसऱ्या गावच्याला आणून कुणाला तरी विनाकारण जमीन आपल्यावर मुद्दाम विकायला असेल तर घेतलेली बी चांगली. निवळ दारूच्या पायी जमीन घातली, दुसराच माणूस भावकी सोडून दुसरा आणून तिथं बसवायला लागला तर त्याची जमीन जरूर घ्यावी. सत्यभामेनं सांगितलं, नारदानं सांगितलं, हे बघा, तुम्ही दान द्यायला तयार आहेत म्हणजे ह्याला कुणीतरी घेणार, त्याच्यापेक्षा मी घेतो, अडचण नाही. हा, दिला म्हणले. तसं नाही, पाणी ग्रहण करा. पाणी ग्रहण केलं, दान. सत्यभामा दान करी, सत्यभामा पाहिजे. परदेश म्हणला शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती, भाजण्या माग म्हणला शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मै चुलती. कस म्हणा एक सत्यभामा दान करी, हुजूर नाही अंगी अंगीकारी, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. आता आलं का? सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. बरोबर आहे ना? हा, मला येत नाही ती सांगा जा. भलं शेवटला 20 रुपये कमी काय देणार, पण सांगा जा. होय, आता काय म्हणजे तुमच्या नादान मोह पाठांतर होईल. दान दिला, देवानं दान दिलं, गोष्ट ऐकून सकय ब्राह्मणवाणी अर्पण केला, चारंग पाणी अर्पण केला, चारंग पाणी आमच्यात आमचं काही का असा, तुम्हाला उघडं वाटलं का? वाटलं का? मग आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्हाला काय करायचं? ऐकुनी सके ब्राह्मणवाणी अर्पण केला शारंग. आता अर्पण केला शारंग पाणी ऐकलं आणि देव दान देऊन टाकला. सत्यभामेनं कुणाला? नारदाला देऊन टाकला. बरोबर, इथवर आलंय. बरं, कशासाठी चाललंय? सेवेसाठी चाललंय, हे लक्षात ठेवा. देऊन टाकला, गोष्ट खरी आहे.
पण पुढं ऐका की सगळ्यांना बघता बघता बातमी कळाली की सत्यभामेनं घोड चूक केली आणि देव नारदाला दान देऊन टाकला. सगळ्या गोळणी एका त्या गोपिका एका जागेवर झाल्या, देवाच्या बायका एका जागेवर झाल्या आणि नारदाला विनंती केली, नारदा आमचा देव आम्हाला माघारी द्या. नारदानं सांगितलं हे बघा, नीट ऐका, अजून हो नीट ऐका तुम्ही बी. नारदानं सांगितलं हे बघा, पहिली गोष्ट एखादी गोष्ट दान द्यायची आणि दिली तर पुन्हा ती माघारी घेता येत. आपल्याकडे पट्टी देतात ना लोक सप्त्याला, पट्टी म्हणा वर्गणी काय म्हणता तुम्ही, पट्टी वर्गणी देतात ना. हा लय बोलत पुन्हा आमच्या मेहनीचं कीर्तन फान आहे तर मग पट्टी माघारी द्या. बिघडलास का काय तू? तसं कसं जमून उगं व्हाय, तसं जमते काही बी. आमचा जावाय बी कीर्तन, तू जावाय चुलीत घाली इकडे कुठं आणायला लागलास. कीर्तन पाहुण्या रावळ्यावर नसतात, कीर्तन त्याच्या वक्तृत्वावर आणि विद्वत्तेवर असतात, हे ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही बोल. दान दिलेली वस्तू माघारी घेता येत नाही. नारदा काहीतरी करा. नारदानं सांगितलं एक पर्याय. म्हणले काय? आता ह्या मोबाईल मी तुम्हाला दान दिलाय तर माघारी घ्यायचा नाही, पण घ्यायचाच असेल तर पहिलं या मोबाईल एवढ्या वजनाचं सोनं द्यायचं. तुम्हाला देव जर तुमचा माघारी घ्यायचा आहे तर ह्या देवाच्या वजना एवढं सोनं द्या. ठीक आहे म्हणे, काय अडचण नाही. जेव एका पारड्यात बसविला आणि एका पारड्यात काय टाकाय सुरू केलं, बोला गे, सोनं टाकाय सुरुवात केली. किलोनं नाही, क्विंटलानं नाही, टनानं सोनं टाकलं. स्वर्ण भार घेऊन, बरोबर आहे का नाही? अहो सगळ्यांनी सांगितलं काही अडचण नाही. त्यांना सोनं टाकाय सुरुवात केली, पण थोडं तरी माप हलावा की हो, बोला की थोडं किंचित तरी, काही फरक नाही महाराज. सगळ्या जवळचं सोनं संपलं, काही किडूक मिडूक काही असलं तर बघा म्हणल्या काही राहिलं नाही जवळ, काही नाही महाराज. शेवटी वैतागून त्याच्याच नावाचं म्हणून मंगळसूत्र तोडलं, त्याच्यात टाकलं, तरी लेवल यावा नाही. सगळ्या म्हणल्या आता कुणाकडे काही आहे का? आपल्याकडे तर काही नाही बाया म्हणल्या, पण रुक्मिणीक बघा काही असलं तर बघा म्हणल्या. गेल्या रुक्मिणी आहे साहेब विचारलं का ग का आलात? सगळ्यांनी हात जोडले म्हणल्या होय रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. स्वस्त कशा बसल्या, तुळशी तुम्ही कशा बसल्या, तुळशी पत्र टाळ्या वाजवर सगळ्यांनी. तुम्ही स्वस्त कशा बसल्या, तुम्ही स्वस्त बसायच नाही, तिकडे दुनिया चुलीत जाऊ. लक्षात आलं का? उठा की चला. उठली रुक्मिणी, हसली. काय ग? काय नाही, नारदाला देव दान दिलाय, मग सोनं टाकायला पण लेवल काही आहे ना. हसली, धडकन उठली मगर रुक्मिणी तात्काळ उठली. तुळशी पत्र हाती घेऊन तुळशीचं पान तोडलं आणि भावनेनं श्रद्धेनं सेवेनं त्या पारड्यात टाकल्या बरोबर माधव झाला बरोबरीचा. उठा की चला. सत्यभामा दान करीनार दासी, सत्यभामा दान करीनार
तुळशी सत्यभामा दान करीनार दाशी मज कळलाव ऋषिकेशी मज कळलाव ऋषिकेशी तुळे घालिता नय कनकरा तुळे घालिता म्हणजे सोनं घालिता नय कनकरा नाही कनकाशी आणि पुढं समय एक पान तुळशी समय एक पान तुळशी हो लक्षात आलं का किती बी सोळे घातले म्हणजे सोनं टाकून बघितलं सोनं संपलं पण लेवल आली का पण एक तुळशीचं पान तोडलं तेवढ्यात लेवल आली ही किंमत शेवेची किंमत कशाची शेवेची म्हणजे इथं शेवेला किंमत आहे आणि ती बी वरपंगी शेवेला किंमत नाही काही काहीचा गंधन ती बघितलं असा टपूच्या जाय माझी सेवा भाव वा जाय माझी सेवा भाव जावी माझी सेवा भाव जावी माझी सेवा भाव भाव शुद्ध तुका म्हणे नको वर पंग देवान घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध वरची वरची सेवा देवाला आवडत नाही भाव शुद्ध असेल तर सेवा आवडेल वरून वरून तर बाया बिनावर प्रेम करतातच की वरून वरून काय मागे 1.5 वर्षाचं जाळ लागला लॉकडाऊन लागलं कुलूप लागलं रुपया कुठून यायना काय होय ना मी दारात खुर्ची टाकून बसलो माझ्या बायकून मला कुत्रेव घालून शा दिल्या माई शपथला वाढणार कुत्रेव घालून शा दिल्या दारात बसलो मी कुत्रा आलो कुत्र्याकडे बघितलं माझ्याकडे बघितलं म्हणले हाड 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 कुत्र गेलं माझ्याकडेच बघितलं हाड की मी येली आता 1.5 वर्ष झालं इतच मरायलाच कुठं जायना रुपया आणि ना हाड गटा गटा गेलो वरून मॅच तिला म्हणलं कुत्र भांड आहे ग काय करू सांगा आता कशा गुदगुल्या झाल्या तुम्हाला वाटलं माझं लयच इचकलं काय की बरोबर आहे नाही एवढं माझं इचकलेलं नाही मी माह्यावर घेऊन तुमचं सांगितलं हे ध्यानात एवढं बिघडू देईन होय एवढं बिघडलं मी कुंभमेळ्यात जाईन की तसं कसं उगा बरोबर आहे का नाही उगा वरून वरून सांगायला लागलो नाही तर नाही एवढं लक्ष नाही कशा हसत बाया बघा ना त्याची त्याला चटकळत आहे लगे हा बाळूदाजी बायकोला म्या आमच्या बायकोला म्हणजे तुमच्या बहिणीला म्या लोणावळ्याला नेलतं फिरायला माग लोणावळ्याला धबधबा आणि ती नसते का आता गेलतो तर खरं सांगा होय बघा तसं कसं तुम्ही आमच्या बहिणीला न्याय ना त्याला आम्ही काय करावं सांगा तुम्ही दोघं कोण लुटायला आता आम्ही काय करावं आमच्यात आमचं तुम्हाला ह्याच्यातलं काही माहित नाही बघा चला हा काही माहित नाही इकडे लक्ष द्या लोणावळ्याला गेलो मेस महाराज खडलेली घटना आणि बायाचं डोकं एकाच कंपनीतलं असते बायको कुणाची बी असू द्या ते तर काही विषय नाही ती सगळं धबधबान तीन पाणी थपथप पडायलेल्या चौकून झाडं निसर्गरम्य वातावरण जहान जहान तीन सगळं बघितलं आमची बायको अशी बघत होती कौतुकानं बघत होती मी म्हणलं फुगलो आपण मी म्हणलो वा हिला वाटत असेल की आपल्या नवऱ्यानं फिरायला आणलं मी तिथं गेलो म्हणलं होय ग कसं वाटायला लागलंय तुला हे सगळं धबधबान ते बघून ती म्हणली माय मला एकच वाटायलंय धुणं आणलं असतं तर खळखळ निघाला तेव्हा का बाया आणि तिथं का धुणं न्यायची जागा हाय का टाळी असते कीर्तना तेव्हा का हाय का टाळी असते कीर्तना काय कायला हसता चेहरा काय काय असे हसते इकडे लक्ष द्या इकडे लक्ष थाप टाका इकडे लक्ष द्या कुठवर आलं बाजल कुठ बाजल तिथवर आता घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध शुद्ध सेवा महत्वाची आणि देवा देवा देवा
आम्ही कुणाच्या पुढे कधी हात पसरलेला? माझाच अवतार होता तुकोबरायचा. कोण म्हणाले? नामदेवराय. मी मागच्या जन्मातला कोण? लक्ष द्यायला लागले का नाही बोलणं? नामदेवराय आणि तुकोबरा ही एकच अवतार आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून देवा मागणारातले आम्ही नाही. मनशी काही मागा, आम्ही मागणारातले नाहीत. पण तुला जर आता त्याच्याशिवाय फरकच पडत नसेल, चरण सेवा चरण सेवा बोला सोपी नाही. बरोबर आहे का नाही महाराज? आणि मी बी आलो ती बी खरं म्हणजे आप्पांच्या दर्शनाच्या निमित्तानं आणि बाळू महाराजाच्या प्रेमा खतरावर. नाही तर एवढ्या कमी ह्याच्यात म्हणजे आपलं कमी वेळेत मी येत नाही असं म्हणायचं होतं मला. कमी वेळेत 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 हा असे शब्द माहिती सगळ्याला माहिती. बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. पण संतांचा दरबार आहे, बाकी काय नाही. इकडे लक्ष द्या. काय हेची देवा पै मागत, देवाकडे काय मागत? हेची देवा पै मागत. नामदेवराय म्हणतात मागणारातले तर आम्ही मुळात नाहीतच. मागणारातले आम्ही नाही. उलट कोणी मागत असाल तर धिगत्याचे जाले पण
तुका म्हणे करू ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिकताचे हात पसरी जिने धिकताचे हात पसरी जिने तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिगत्याचे कुणी जर मागत असेल तर त्याचा धिक्कार आहे धिक्कार आम्ही मागणाऱ्यापैकी नाही जळो जिने लाजिरवाने आम्ही मागणाऱ्यातले नाहीत आम्ही मागत काय नाही काय नाही खाली बसा ना बस खाली बसा ना मग आम्ही उभा राहिलो वेगळंच वाटायला ना ती बसा खाली हा बरोबर खाली बसा बरोबर आहे हा भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने आम्ही मागणारातले नाहीत कुणी जर मागत असेल तर त्याचा धिक्कार इकडे लक्ष द्या हो बोलू नका बसा ना बाबा खाली विक्षेप होतोय हो ना विढल विहल कीर्तनात आपल्या सगळ्यांनीच लिहून ठेवायचं की आपल्यामुळं कुणाला विक्षेप होणार नाही याची दक्षता नक्की घ्यायची उठून जाताना बी मध्ये बोलताना बी ही दक्षता 100% घ्यायची की आपल्यामुळं येणाऱ्या वक्त्याला त्रास होऊ नये लक्षात आलं का आम्ही मागणारातले नाहीत देवा आणि मागा 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 तू म्हणतच असशील आम्ही मागणारातले नाहीतच बरं देवा माझं तुझं नातं जर बघितलं तर नामदेवराय हे देवाचे लढीवाळ आहेत लाडके भक्त आहेत त्यांच्या एवढं कुणी आहे का कुणीच नाही मला उलट तीर्थयात्रेला ज्ञानोबराय सोबत निघाले तर त्यांनी सांगितलं देवा पहिली गोष्ट मला जायचंच नाही पण तू जा म्हणायला लागलास म्हणून जातो पण कटावरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन कमरेवर हात नसतील अशा तुंड्या देवाचं मी दर्शन घेणार नाही एवढं प्रेम नामदेवरायचं कुणावर देवावर आणि नामदेवरायाचं देवावर तेवढंच आणि देवाचं बी नामदेवरायावर तेवढंच प्रेम नामे माझे मार्गी मागे पुढे सांभाळावे मार्गी मागे पुढे सांभाळावे मार्गी मागे पुढे ज्ञानोबाराय नामदेवराला घेऊन निघाले त्यावेळेला जगाच्या मालकाचे डोळे पाण्यानं डबडबले आणि देवानं ज्ञानोबारायांच्या कानात ही गोष्ट सांगितली काय आरुष सावळे नामा माझे वेडे आणि मार्गी मागे पुढे सांभाळावे ज्ञानोबारायला सांगितलं काटा येण्यासारखी गोष्ट आहे माऊली ओ माऊली नामदेवराय माझं लाडकं लेडवाळी क्रूय ह्याला प्रवासात कमी जास्तीला काही सांभाळा म्हणजे एवढं प्रेम देवाचं नामदेवरायचं देवावर आहे आता एवढं प्रेम म्हणल्यावर पहिली गोष्ट प्रेमात देवाणघेवाण नसावी प्रेमात देवाणघेवाण नसावी ना असली तर ती व्यवस्थित असावी तर प्रेम टिकून राहतं लक्षात आलं का आता पहिली गोष्ट देवा मागणाऱ्यातले नाहीत आणि तुझी इच्छाच असेल नामदेवराय काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा देवा ह्या बाका आमचं मागणं काय देऊ तुम्हाला सांगा बरं म्हणजे काय बी द्यायला तयार आहे तुम्हाला काही ब्रह्मदेवाचं एखादं पद म्हणले ब्रह्मादिक पदे दुःखाची जरा बोर व्हायला का खरं नाही ना दुःखाची शिराणी थोडं जमन ना अजून एक 10-15 मिनिटं जमतंय ना नक्की का हातोरी करा बरं खरंच कीर्तन किती जणाला बंद करा वाटायला इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या इकडे ब्रह्मादिक नको म्हणले नामदेवराय वैकुंठाचं वैकुंठा देऊ का अवैकुंठाचा काय बाप करावे
आम्हाला नीट बसा ताईट बसा ही चांगलं ऐकायसारखं नीट बसा अशी मेलेन बस नीट बसा अजून बेडे बेडे सावधान जनगणमा शाळेतली म्हणजे इकडे जुन्या का तुमची शाळा तर लय भारी होती तुमची ह्याच्यापेक्षा झाडाखाली भरायची कुठं भरायची आणि मास्तरच्या मूडवर त्याचा मूड फिरला की शर्ट काढायचं आणि खुटी लाडकून ठेवायची आणि पोराला सांगायचं जा आता शेंगा घेऊन या असं होतं का नाही सांगा होतं का नाही सांगा शेंगा घेऊन या ओ चोपदार होतं का नाही होतं असं होतं मग आणि ती एक पोर गेलं शेंगा आणायला आणि शर्ट अडकून मास्तर झोपलं तर कलेक्टर आले शाळा तपासायला नीट ऐका पोरग पळत झालं गुरुजी कलेक्टर आता गुरुजी झोपलेला तर कलेक्टर दारात मध्ये येणार तर ह्याला जागा आहे आता सांगा खुर्चीवर झोपलाय नोकरी चालू आहे नोकरी जाईल का राहील बोला 100% जाणार कलेक्टर वर्गात येण्याबरोबर ह्याला जाग आली गप्पून उभं राहिलं बनेलो पोराली म्हणते पोरा याला दंड म्हणतात याला मनगट म्हणतात कलेक्टर निष्ठा बघत होता कलेक्टर म्हणला गुरुजी मी लय शाळा तपासल्यात पण विद्यार्थ्यांसाठी कपडे काढून शिकविणारा पहिला शिक्षक आहे या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हालाच आंधळ्याची वरातन बाहेर याच्या घरात काय करायचं परत मारत कस करावं सांगा बरं सोन्या अवघड आहे ना आमच्या वर्गात ह्याच्यापेक्षा मजा असायची बाबा माझे लय मजा ह्याच्यापेक्षा मजा आमच्या वर्गात कुठल्या बी विषयाचे गुरुजी योजन किती बी अवघड प्रश्न विचार द्या विचारला की मी हातवरी करायचो सगळ्या वर्गात चर्चा लय हुशार आहे पहिल्यापासून हवा आहे माझी आज नाही ध्यानात ठेवा लक्षात आलं का नाही लय हुशार आहे सगळ्या प्रश्नाची उत्तर यायची मला लगेच हातवरी करायची माझा एक अत्यंत जवळचा मित्र होता अत्यंत जवळचा त्यानं मला सांगितलं बाजूला नेलं मला मला खरं सांगला बड बोलायचं नाही एवढा अभ्यास का केलास तर मित्राला बड बोलायचं नाही मी त्याच्या पुढे हात जोडून सांगितलं हा बाबू तुला सांगायला काय अडचण नाही मला प्रश्नच कळत नाही त्याच्यामुळे उत्तराचा विषयच नाही आणि म्हणला मग मरायला हातवरी करतोस का आमची बेजारी काढतोस मी हे बघ मला प्रश्न कळत नाही उत्तर येत नाही पण मला मास्तरची खोड कळाली ते मला काय खोड आहे रे मी हातवरी केला की विचारित नाही बस एवढं असे काय म्हणला बर बघतो म्हणला थांब शाळा भरली दुपारून की इंग्रजीचा तास कशाचा ह्यानं डोक्यातच माझ्या आधी हातवरी करायचा गुरुजीने इंग्लिश मधून प्रश्न विचारला अर्धाच विचारला होता तर ह्यानं गडबडीनं हातवरी केला सोंग बिल जागता आलं पाहिजे हो तर ह्यानं हातवरी केला गुरुजीला आली शंका अर्धाच विचारलंय अजून सगळं ऐकायच्या आधीच हातवरी केलाय काहीतरी गोंधळ आहे गुरुजी म्हणले ज्यानं हातवरी केला त्याला म्हणले शाबास तू सांग ते म्हणले तू सांग ते मला ते मला तहान लागली आता नाही ना ते प्रश्न ते मला येत नाही मग गुरुजी म्हणे काय मरायला हातवरी केलास का ते मला ते साठे म्हणला म्हणून आडनाव बोलतात ना शाळात ते मला साठे म्हणला गुरुजी काय म्हणले साठेसारखं व्हायला तुला 2 जन्म घ्यावा लागतो हे ध्यानात ठेवायचं तुम्ही कुणी बिला बाळू महाराज किती बी गोप्या करणारे लेकर असू द्या हे ध्यानात ठेवायचं लक्षात आलं का नाही बोल ध्यानात ठेवायचं ते म्हणला गुरुजी म्हणले ते सर तुला आणि योगायोग महाराज त्याच प्रश्नाचं उत्तर मला येत होतं गुरुजी म्हणले साठे तू सांगतो का म्हणलं हो मी सांगितलं त्याला मरुस्त हाणलं असं असते गद्दारी केली हे ध्यानात ठेवा देवा बस झाली आता फवारणी असते थोडी आम्हाला वैकुंठात नको बाबा नको वैकुंठीचा वास काय होतं वैकुंठाशी आम्हा नको धाडवारी वास दे पंढरी सर्व काळ किंवा वैकुंठ झोप कोपट जुनाट झोपडी काय त्या वैकुंठात मगाशी मी म्हणता राहिलो की वैकुंठा जाओनी कायबा करावे उगेची बैसावे मौन रू नको वैकुंठी तवास आहे तया सुखानास नको वैकुंठी तवास आहे तया सुखानास वैष्णवाच्या घरी या वैष्णवाच्या घरी
वैकुंठात काय लय चांगलंय का? बोला की. काही नाही महाराज, उगा जायचं आणि गपची बसायचं. महाराज म्हणलेत म्हणून बोलायचं नाही, हलायचं नाही, काय नाही. कसं राहायचं? बोला की. मौन रूप राहायचं, काही बोलायचं नाही. म्हणून देवा वैकुंठ नकोच आम्हाला. काय वैकुंठात? वैकुंठापेक्षा वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासा, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदास, वास द्यावा पंढरीचा, वास वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासा, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदास, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, पंढरीचा. क्या बात. लाईट आली आणि जनरेटर बंद करा की. मग लाईट आली का? हा, ती जरा आवाज येते त्याचा. इकडे लक्ष. कुंठ देण्यापेक्षा आम्हाला काय कर, वास दे पंढरी. पंढरीचा वास, पंढरीचा वास, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास. टाळ वाजवा म्हणा. चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबा, दर्शन विठोबा, हेची माता गारो, हेची माता गारो, हेची माता गारो, जन्मो जन्मांना हेची माता गारो, हेची माता गारो, हेची माता गारो, जन्म जन्मांतरी, जन्म जन्मांतरी, जन्म जन्मांतरी. वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे, हेची मज घडो जन्मो जन्मांतरी. शब्द बघा दुसऱ्या चरणातले. वास द्यावा पंढरीचा. वास शब्दाचा अर्थ वास्तव्य. वास शब्दाचा अर्थ काय होतो? वास्तव्य. आम्हाला पंढरपुरात कायम स्वरूपी काय कर, वास्तव्याला ठेव. वास द्यावा पंढरीचा, पंढरीत वास्तव्य असावं आणि सदा संग हरिदासाचा. आता इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ओ बोलू नका. पंढरपुरातच वास्तव्य का? दुसरे काही तीर्थक्षेत्र नाहीत का? बोल नका म्हणा. तिकडे काय जनरेटर नाही व्हायला, पण लाईट नाहीच का? त्याच्यामुळे लोक बोंबलाय तिकडे. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. पंढरपुरातच वास्तव्य का? याला काही कारण आहे का? वास द्यावा आळंदीचा नाही, वास द्यावा तुळजापूरचा नाही. तुळजापूरचा तर विषयच नाही. तुळजापूर कीर्तनात मी देवीचं गाणं म्हणलं ना, ऐकणाराच्या अंगात आलं. अंगात मी मिठी मारली. म्हणलं देवा काय चुकलं, मला दमानी, खिशात बिडे आहेत, मोडते आणि ह्या काही पदर. काय करा सांगा. आमच्या गावात एका माणसाला लय टक्कल पडलं, फुल टक्कल पडलं. बायको जरा शिकलेली होती. ती म्हणली मालक मला लाज वाटायला लागली, बाया नावट होत्या, तुम्ही ह्याच्यावर काहीतरी इलाज करा. डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टर म्हणले 3 लाख रुपये लागतील. पळतच आलं. बायकोला म्हणतोय होय ग 3 लाख रुपये लागते. ती म्हणले थांबा, त्या 3 लाखाचा मला राणी हार करा, मी टाकले संग नांदवते.
काय कमाल झाली, लक्ष झालं की नाही बोलणं? इकडे लक्ष द्या, माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पंढरपुरातच वास्तव्य का मागितलं त्याचं कारण आहे. आईशी चंद्रभागा, आईशे भीमा तीर, आईसा विटेवर देव कोठे आहे का? आहे का सांगा. पंढरपूर असं क्षेत्र आहे की तिथं नुसत्या बघण्याची बिलं निघतील. कशाची बिलं निघतील? बोला कशाचे? नुसते बघण्याचे बिलं निघतील. पंढरपुरात जायची गरजच नाही, लांबूनच अलीकडल्या पुलावून पंढरपूर डोळ्यानं बघायचं. काय करायचं? बघायचं नुसतं पंढरपूर असं बघितलं, अवघीच पापे गेली दिगंतरी, अवघीच पापे गेली दिगंतरी, म्हणा वैकुंठ पंढरी देखिली. आळसालेवणी करू नका ना. होय कसं सुरुवातीला मोसमदार बघायचे बिलं निघत. बघा आता पंढरपूर जर डोळ्यानं बघितलं तर अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी बोला देखिलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, का मावशी झोपल्या काय? मावशी नाही ना. हा मग काय नाही. हा इकडे लक्ष द्या, नाही तर झोपायच्या गोंधळ व्हायचा सगळा. बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. खेड्यातल्या बाया अशी मजा नाही मारा. खेड्यातल्या बाया रडायला बी एक नंबर आणि हसायला बी एक नंबर, परमार्थाला बी. शहरातल्या बायाला राग येत नाही मारा. शहरातल्या बायाला लई राग आला आणि लेकराचा किती येतो माहिती का? पिल्लू वेड्यासारखा करतो, मूर्ख कुठला, थांब आता पप्पांनाच नाव सांगते. संपला, रागच गेला तिचा. त्याला आपलीच पाहिजे, आमल्याची, लिमल्याची, दस्तापूरची. बरोबर आहे का नाही महाराज? त्याला हेच पाहिजेत महाराज. पप्प्या म्हणायले तुला, पप्प्या तुला पप्प्या म्हणते, पप्प्या. बाबू हिशोबानं जरा उभा चिरीत असते, उभा बापा सगट उभा चिरीत. आणि रडाय बी येत नाही त्यांना. लय रडल्या तर झालं, रडणंच गेलं त्यांचं. अरे नवऱ्या नुसते लाल डोळे केले तर बाई ठाईच्या चालीत ओढून रडती. खेड्यातली बाई ठाई मध्ये अशी वरून रडणार. कधी नवऱ्यानं लाल डोळे केले आणि थोडीशी दोन झपके बसले, बाई झलत धुमाळीत तर रडती, अशी चलत चलत रडती, जलद धुमाळीत प्रमाणासारखी. आणि माणसं धराय जमा झाले, बाई भैरवीत रडणार. लोय बाया नंबरी मारा अशी चालीचं. हा ती माहेरवाले कुठे आहेत? माहेरवाले चालीचं जास्त माहिती. बरोबर आहे का नाही? कुठे आहेत माहेरवाले? इकडे. हा माहेरला चालीचं जास्त, माहेर जास्त चालीच आपलं ते हे ते म्हणजे माहेर जास्त चालीच आहे, म्हणजे त्यांना चाली आवडतात असं म्हणायला लागलो मी. म्हणजे भजनाची चाहती माणसं आहेत ती. लक्षात आलं का नाही? भजनाचे चाहते माणसं आहेत. भजन ते पकवाज ही त्यांच्या आवडीचा विषय म्हणून बोललो. काय परत महाराजाला 2 तास झालं येणार देत येतात. कुठवर आलंय देवगाने कीर्तन झाल्यावर कळण. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. काय आलत? कुठवर आलतो? माया देण्यात एक राहिला. मावा झाला ऍक्सिडेंट माग नव्हता का जायचं तिथं शिरसाळ्यापाशी. तेव्हापासून मला कमी दिसायला. चिलर तर निवळ दिसाना, नुसत्या नोटा दिसायच्या. काय अशी लाल डोळे नवऱ्यानं केले की बाई अशी वढून रडणार.
7 8 1 3 आणि धरायला मान आणि 2 ठोके बसले अशा जलद चालणार बाया जलद आणि धरायला माणसं आले माय 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 अशा आरडाट्यात तुम्ही हसून घ्या मी चहा घेऊन आलो बसला फटका डबल एकदा हा 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 नीट बसा इकडे लक्ष द्या बघायला उगा हे कसं आहे टायमिंग जरा हे म्हणून जरा झोपीचं आहे म्हणून मी फवारतोय बाकी काही नाही इकडे लक्ष द्या पंढरपूरच्या डोळ्यानं बघितलं दुसऱ्या चरणासाठी चाललंय हा तर जगात जेवढे पाप केले तेवढे निघून जाणार डोळ्यानं बघितल्यावर हा नुसते चंद्रभागा जर डोळ्यानं बघितली आंघोळीचं बिल वेगळंय आंघोळीचं बिल वेगळंय नुसतं लांबून जर डोळ्यानं बघितलं अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा बिल कशाचे काढायला होतं आपण बोला गाड्या तुम्ही आळसालेन करू नका बिल कशाचे बघण्याच्या बिला निघाते पंढरपुरात चंद्रभागा डोळ्यानं बघितली की सगळे जगातले तीर्थ घडणार आणि पुंडलिक जर बघितला पुंडलिक दृष्टी देखलिया पुंडलिक दृष्टी देखलिया पुंडलिक दृष्टी देखलिया पुंडलिक दृष्टी देखलिया संता अवघिया संता एक वेळा अवघिया संता एक वेळा भेटी अवघिया संता एक वेळा भेटी अवघिया संता एक वेळा अवघिया संता एक वेळ भेटी इकडे लक्ष द्या तुम्ही विक्षेप करून करायला निम्यापासून बरेच चालली वर का हे पण निम्यातून जरा अंग काढायला लागलेत लक्षात आलं का नाही अवघिया संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखील या अहो पंढरपूर जर डोळ्यानं बघितलं तर जीवनातली पाप जाणार चंद्रभागा जर डोळ्यानं बघितले तर सगळे तीर्थ घडणार आणि पुंडलिकाला डोळ्यानं बघितलं तर सगळ्या संतांची दर्शन होणार कळ जर बघितला तत्काळची नाच करात तत्काळची नाच करात हे तुका म्हणे मोक्षे देखी ना करते तत्काळची नाच जागेवर तुकडा करून टाकायचा लक्षात आलं का तुका म्हणे मोक्ष देखील कळस कळस जर बघितला तर मोक्ष बी मिळतंय आणि तात्काळ हा नाश बरं देखील म्हणलंय दर्शन केल्या नाही बघा आता डबल एकदा रिपीट जागेवर या नुसते बघायचे बिल आहेत बरं का पंढरपुरातच का वास्तव्य मागत येत नाम चाललंय नुसते बघायचे बिल आहेत पंढरपूर बघितलं की जीवनातले पाप जाणार बोला की जीवनातले पाप जाणार चंद्रभागा बघितली की सगळ्या तीर्थाची आंघोळ होणार पुंडलिकाला बघितलं की सगळ्या संतांचे कळस बघितला मोक्ष बी मिळणार आणि अहंकार बी जाणार आणि स्वतः देवच जर डोळ्यानं बघितला तर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया डोळ्या चाललं होतं काय डोळ्यानं जर देव बघितला तर काय होणार चबाका काय महिमा वरून वाता सांगणे किती आणि कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती तोंड बघितल्या बरोबर जीवनात जेवढे पाप केलेत कोटी ब्रह्महत्या निघून जाणार पंढरपुरातच ह्या सगळ्या गोष्टी घडतात म्हणून वास द्यावा पंढरीचा पंढरपुरात वास्तव्य द्या आणि सदा संग हरिदासाचा हेच देवा पै माग दुसरं काही नाही
देवा दुसरं आम्हाला काही नाही, एक तर तुझ्या चरणाची सेवा, दुसरी गोष्ट पंढरपुरात वास्तव्य वास, तिसरी गोष्ट कायमस्वरूपी संताची संगत. मग आता ही सगळं मिळवायचंय म्हणले जन्म तर जन्म भलत्या तू जन्म का भलतिया तू जन्म भलत्या साठोळी पाठीमाग इस्लामपूर देवा देवा हेचे देवा हेचे देवा पै माग हे चरण सेवा गीत चरण सेवा गीत वास द्यावा वास वास द्यावा पंढरीचा
जाऊ नका अजून अर्ध राहिले र अजून 4-5 मान राहिले आवाज द्या
संघ हरिदासाचा. माता त्याच्यासाठी महत्वाचं काय की जन्माला यावं लागलं. मग जन्म कोणत्या जातीत मिळेल काही सांगता येतंय का? नामदेवराय म्हणले देवा कोणत्या का जातीत मिळाना जन्म हो का भलते याती, कोणत्या बी याती कोणती बी असू दे उत्तम त्या याती देवा शरण अनन्य भक्ती. जन्म देई मना जन्म देई भलते पुळी भलते ठाई भलते पुळी भलते ठाई उसड्या साखरे घालीत नाही साखरे घालीत नाही हृदयाउनी न जावे हृदयाउनी अडचण नाही कोणत्या बी कुळात कोणत्या बी जाती जन्माला घाल जन्म हो का भलते याती. बोलू नका फक्त ज्याला उठून जायचंय त्यांनी जा फक्त बोलू नका. थोडस शांत बसा काही शिस्त बिस्त नाही मधूनच उठून गेलो. माझ्या आयुष्यात पहिलं गाव बघितलं मी असं एवढा विक्षेप. हो ना मग विठोबर मला उठत असते तो मध्येच उठून गेले निम्मे लोक उठून गेले. वा जन्म हो का भलते याती कोणत्याही जातीत जन्माला घाल देवा परिमीन चुके हरिभक्ती. बरोबर आहे ना पाठ बरोबर आहे. परिमीन चुके हरिभक्ती. जन्म कोणत्या बी जातीत असू द्या. मगाशीच आपण बोलून गेलो हनुमंतरायाचा मारुतरायाचा जन्म वानराच्या जातीत होता पण काही भक्ती सोडली का? तो सर्वा माझी हाती श्रेष्ठ असं म्हटलंय ना बरोबर आहे का नाही. मग कोणत्या बी जातीत जन्म असू द्या काही अडचण नाही. देहेची देवा पै मागत मागण्या बघा चरण सेवा अखंडित पहिली मागणी वास द्यावा पंढरीचा दुसरी मागणी सदा संघ हरिदासाचा तिसरी मागणी बरोबर आहे का नाही. आणि कोणत्या बी जातीत जन्माला घाल अडचण कुठली नाही. मी हरिभक्ती मी भजन तुझी सेवा सोडणार नाही. नामदेवराय विनंती करतात नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढते पुढच्या त्याच्या पुढच्या कोणत्या बी जन्मात पण मला हेच दे हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. खरं म्हणजे